गुड आफ्टरनून. आज 15 मार्च 2026 रोजी झालेला पोलीस शिपाई भरती 2024-25 चा पेपर लोहमार्ग पुणे हा पेपर याचं सोल्युशन पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, प्रार्थना समाजाची स्थापना महाराष्ट्रात कोणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना महाराष्ट्रात आत्माराम पांडुरंग यांनी केली. दुसरा प्रश्न, समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो? मुंबई आणि नागपूर. तिसरा, महाराष्ट्रातील नाणेघाट कोणत्या पर्वतरांगेत आहे? सह्याद्री पर्वतरांग. चौथा, भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्तिमत्व कोण? महर्षी धोंडो केशव कर्वे. पर्याय क्रमांक 4. पाचवा प्रश्न, महाराष्ट्रातील लोणार सरोवर कोणत्या प्रकारचे आहे? उल्कापातामुळे तयार झालेले. पुढचे प्रश्न पाहूयात. 6वा प्रश्न, महाराष्ट्रात आयोजित AI फॉर ऍग्रीकल्चर 2026 ग्लोबल कॉन्फरन्स अँड इन्व्हेस्टर समिट कोणत्या शहरात झाली? कोणत्या शहरात झाली? मुंबई शहरामध्ये. पुढचा, पुणे ग्रँड टूर 2026 मध्ये कोणता खेळ आयोजित केला होता? सायकलिंग. ब्रिक्स गटात कोणता देश समाविष्ट नाही? जर्मनी. ब्रिक्स. ब्राझील आहे, चीन आहे, भारत आहे. अजून कोणता आहे? साऊथ आफ्रिका. पुढचा प्रश्न, 9वा प्रश्न, महाराष्ट्र शासनाने पाणी व्यवस्थापनासाठी कोणती मोहीम राबवली? जलयुक्त शिवार. प्रश्न 10वा, नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भालाफेक. प्रश्न क्रमांक 11, 15% ऑफ x बरोबर 45 तर x बरोबर किती? बघा प्रश्न, x चे 15% बरोबर 45 तर x बरोबर किती? स्प्लिट करूया स्क्रीन. बघा प्रश्न आहे, दिसतोय प्रश्न, x चे 15%, x चे 15% बरोबर 45 बरोबर. हे तिकडे जाऊन व्यस्त करायचं. x बरोबर 45 गुणिले 100 भागिले 15. 15 एके 15, 15 त्रिक 45 आणि 100 गुणिले 3 300. म्हणजे पर्याय क्रमांक बी दुसरा. पुढचा प्रश्न आहे 12वा प्रश्न, एका वस्तूची किंमत 20% वाढवून नंतर 20% कमी केली तर अंतिम उत्तर काय? एका वस्तूची किंमत अगोदर x मानली, ती 20% वाढवली म्हणजे किती घ्यायची? 120 घेतली आणि पुन्हा 20% कमी केली म्हणजे किती करायची? 80 करायची बरोबर. सॉरी, x ऐवजी 100 घेऊयात. 100 गेले, 12 किती झाले? 96. म्हणजे अगोदर 100 होती, आता 96 झाली. म्हणजे काय झालं? 4% तोटा झाला. पर्याय क्रमांक 4, 4% तोटा. पुढचा प्रश्न आहे 2/3 बरोबर x 18 तर x ची किंमत काढायची आपल्याला. 2/3 म्हणजे आपण 2/3 लिहू शकतो आणि x/18 बरोबर. 18 इकडे येऊन गुणिले होतील. 2 गुणिले 18/3 बरोबर x. 3 एके 3, 3 सक 18, 6 दुने 12. x ची किंमत 12. पर्याय क्रमांक बी. पुढं सरासरी काढायची. 25, 30, 35 आणि 40. सरासरीचं सूत्र काय? सरासरी बरोबर सर्व संख्यांची
बेरीज भागिले एकूण संख्या. संख्या आहेत 25, 30, 35 आणि 40. किती संख्या आहेत एकूण? 4 संख्या. बेरीज करूया. 5 आणि 5 10. चालेल. 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 2 13. 130 भागिले 4. 4 त्रिक 12, 1 राहिला 10 झाले. 4 दुने 8, 2 राहिले. 4 पंचे 20. म्हणजे सरासरी होईल 32.5. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 0.75 चे अपूर्णांक रूप. पॉईंट नंतर 2 अंक आहे म्हणजे छेद किती घ्यायचा? 100 छेद. कशाने भाग जाईल? 75 आणि 100 ला 25 ने. 25 त्रिक 75, 5 चोक 100 म्हणजे 3/4. पर्याय क्रमांक 3. पुढचा आहे खरेदी किंमत 800 आणि विक्री किंमत 920. तर नफा विचारलाय. नफा किती होईल? विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करायची म्हणजे नफा होईल एकूण नफा 120 रुपयाचा. मग 800 रुपये खरेदी, 800 ला 120 रुपये नफा. खरेदी आणि नफा 800 ला 120 तर शेकडा नफा 100 ला किती? तिरकस गुणाकार 100 गुणिले 120 भागिले 800. 100 एके 100, 100 आठे 800, 8 एके 8, 4 राहिले. 8 पंचे 40 म्हणजे नफा किती झाला? 15% नफा. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न 18 आणि 24 चा लसावी किती? 18 आणि 24 कशाने भाग जाईल? 6 ने. 6 त्रिक 18, 6 चोक 24. आता 3 ला भाग जाईल का? 3 आणि 4 ला समान संख्या नाही. 3 एके 3, 4 तासात राहिला. पुन्हा शेवटी 4 एके 4. या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे लसावी. किती होईल? 6 त्रिक 18, 18 चोक 72. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे 27 चे घनमूळ किती? 3 चा घन 27, 27 चं घनमूळ 3. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19 चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर असल्यास त्याचं क्षेत्रफळ किती? चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बाजूचा वर्ग. बाजू 12 आहे. 12चा वर्ग 144 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न क्रमांक 20 रुपये 10,000 वर 10% दराने 2 वर्ष चक्रवाढ व्याजाने एकूण किती रक्कम होईल? म्हणजे व्याज नाही काढायचं तर काय काढायचंय? चक्रवाढ व्याजाने होणारी रास काढायची. बरोबर. 10,000 रुपये 10% वाढली दरवर्षी म्हणजे किती होणार? 110/100. किती वेळा वाढणार? 2 वेळा वाढणार. 110/100. 1 2 3 4, 1 2 3 4. 11 गुणिले 11 आणि 121 गुणिले 100 12,100. पर्याय क्रमांक 2. पुढचा आहे एका संख्येच्या 3/4 बरोबर 60 तर ती संख्या कोणती? ती संख्या x मानली. तिच्या 3/4 बरोबर 60. हे इथं गुणिले पलीकडे जाऊन व्यस्त होईल. x बरोबर 60 गुणिले 4/3. 3 एके 3, 3 दुने 6, 3 0 0, 20 चौक 80 म्हणजे ती संख्या 80 असेल. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न क्रमांक 22 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग. 3 चा वर्ग 9 आणि 4 चा वर्ग बेरीज झाली 25. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 23 10% सवलतीनंतर किंमत 450 रुपये झाली तर मूळ किंमत किती? 10% सवलत म्हणजे डिस्काउंट म्हणजे 100 ची वस्तू कितीला विकली असेल? 90 ला. ती कितीला विकली गेली? 450 ला. तर मूळ किंमत किती? तिरकस गुणाकार 100 गुणिले 450 भागिले 90. 9 एके 9, 9 5 45. 100 गुणिले 5 500.
पर्याय क्रमांक 3. प्रश्न 24वा. एका आयताची लांबी 15 सेंटीमीटर आणि रुंदी 10 सेंटीमीटर असल्यास परिमिती किती? काय आयताच्या परिमितीचं सूत्र? आयताची परिमिती 2 कंसात लांबी अधिक रुंदी. लांबी किती आहे? 15 आणि रुंदी 15 आणि 10 25 गुणिले 2 म्हणजे 50 सेंटीमीटर ही झाली आयताची परिमिती. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. 8,000 रुपये रकमेवर 3 वर्षात 8% दराने चक्रवाढ व्याजाने एकूण किती रक्कम होईल? म्हणजे इथे चक्रवाढ व्याजाची रास काढायची. रक्कम आहे 8,000. 8,000 रुपये रक्कम. 8% अर्थ म्हणजे 108/100 असं किती वेळा होतंय? 3 वर्ष. 4 ने भाग दिला तर 4 दुने 8, 4 7 28, 4 25 100, पुन्हा 27/25, 27/25. बरोबर. इथं 5 × 25, 5 × 5, 5 37, पुन्हा 5 × 5, 5 त्रिक 15, 5 दुने 10, 5 0 0, 5 × 25, 5 37, 5 चौक 20. आता नाही भाग जाणार. आता गुणाकार करायला लागेल. 27 64 गुणिले 27 गुणिले 27 गुणिले 27 आणि भागिले 5 गुणिले 25. 27 चा घन काढा बरं. 27 चा घन गुणिले 64 किती आले? 12 59 आणि भागिले 125 किती होतं? 10,077.70. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. चक्रवाढ व्याजाने रास काढायचे होते आपल्याला. 10,077.70. पुढे आहे दोन संख्यांचे गुणोत्तर 5:7 आहे आणि बेरीज 144 आहे, तर मोठी संख्या कोणती? गुणोत्तर 5:7 आहे म्हणजे त्या संख्या 5x आणि 7x. बरोबर. त्यांची बेरीज किती सांगितली? 144. 7 आणि 5 12x बरोबर 144. x बरोबर 144 भागिले 12. 12चा वर्ग 144. x ची किंमत आली 12. आपल्याला काय सांगितलंय? मोठी संख्या. मोठी संख्या कोणती असेल? 7x म्हणजे 12 7 84. मोठी संख्या असेल 84. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 26 पर्याय क्रमांक 2. पुढं एक काम 12 दिवसात व बी तेच काम 18 दिवसात करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करते? ए 12 दिवसात एका दिवसात 1/12 काम, बी 18 दिवसात एका दिवसात 1/18 काम. 18 × 18, 12 × 12, 12 गुणिले 18. 18 आणि 12 30. 12 गुणिले 18. 6 पंच 30, 6 त्रिक 18, 5/12 त्रिक 36, 5 × 5, 5 7 35, एक राहिला 5 दुने 10 म्हणजे 7.2 दिवसात दोघे मिळून. पर्याय क्रमांक 2. 7.2 दिवसात दोघे मिळून काम करतात. पुढचं 0.008 चे भिन्न रूप काय? भिन्न रूप म्हणजेच व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करायचं. 0.008 पॉईंट नंतर किती अंक आहेत? 3 म्हणून एकावर 3 शून्य द्यायचे. 8/1000 एक ऑप्शन मध्ये नाहीये. कशाने भाग जाईल? 4 ने. 4 दुने 8, 4 पंचवीस 100, 2/250 तो ऑप्शन नाहीये. बे के बे 125 म्हणजे 1/125. पर्याय क्रमांक 1. 1/125.
पुढचा प्रश्न, एका संख्येचा 60% म्हणजे 150, तर ती संख्या कोणती? बघा, 60% म्हणजे 150, तर 100% असेल ती संख्या म्हणजे किती? त्रिकच गुणाकार 100 गुणिले 150 भागिले 60, शून्याला शून्य गेला, 3 दुने 6, 3 पाचे 15, बे एके बे, बे 50, 100, 50 गुणिले 5 250, म्हणजे ती संख्या पर्याय क्रमांक 3 250. पुढचा प्रश्न, 24, 36 आणि 54चा मसावी किती? मसावी म्हणजे महत्तम साधारण विभाजक. कशाने भाग जातो सर्वांना? 6 ने. 6 चौक 24, 6 नवे 36, 6 नवे 36, 6 नवे 54. आता जातो समान संख्येने नाही, म्हणजे मसावी झाला 6, पर्याय क्रमांक 1. पुढचा आहे स्पष्ट घन आहे का रे? 3चा घन किती? 27, 4चा घन आणि 5चा घन यांची बेरीज करायची. 7 4 11 5 16, 3 6 9, 9 2 11, 216, पर्याय क्रमांक 3 216. पुढचा, एका मिश्रणात दूध आणि पाणी यांचे प्रमाण 7:3 आहे. 20 लिटर मिश्रणात किती लिटर पाणी आहे? दूध आणि पाणी म्हणजे दूध 7x आहे, 7x दूध आणि पाणी 3x आहे. 20 लिटर मिश्रण आहे, 7x अधिक 3x बरोबर 20, 7 आणि 3 10x बरोबर 20, x बरोबर 10 भागिले होतील म्हणजे 2 आलं. आपल्याला काय विचारलंय? पाणी किती? पाणी किती आहे? 3x. 3x म्हणजे 3 दुने 6 लिटर पाणी, पर्याय क्रमांक 3. पुढचं, एका आयताचं क्षेत्रफळ 180 चौरस सेंटीमीटर आहे, लांबी 15 सेंटीमीटर आहे, तर रुंदी किती? काय क्षेत्रफळ सूत्र? आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. आपल्या क्षेत्रफळ दिले 180 आणि काय दिलंय? लांबी दिली, रुंदी माहित नाही. 15 गुणिले इकडे येऊन भागिले होतील, 180 भागिले 15 बरोबर रुंदी 15 1 15, 3 राहिले, 15 दुने 30, रुंदी असेल 12 सेंटीमीटर, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, ए चा वेग 50 किलोमीटर प्रति तास आणि बी चा 40 किलोमीटर प्रति तास असेल तर 200 किलोमीटर अंतरासाठी दोघांच्या वेळेतील फरक किती? आता बघा, ए 200 किलोमीटर जायचं, त्याला 50 किलोमीटर पर वेगाने, 50 चौक म्हणजे याला किती तास वेळ लागेल? 4 तास. आणि बी ला पण 200 किलोमीटर जायचंय, त्याचा वेग काय आहे? 40. 40 5 चे 200, याला 5 तास लागेल. दोघांच्या वेळेतला फरक विचारलाय, 4 तास आणि 5 तासातला फरक 1 तास, पर्याय क्रमांक 1. 0.2 गुणिले 0.02, बेदुने 4, पॉईंट नंतर 1 2 3, 1 2 3, 0.004, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 36 बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे बघा. 1 3 7 15 31 63, काय सांगा बरं? दुप्पट प्लस 1, 1 ची दुप्पट 2, 2 आणि 1 3, 3 दुने 6, 6 आणि 1 7, 7 दुने 14, 14 आणि 1 15, 15 दुने 30 आणि 1 31, 31 दुने 62 आणि 1 63, 63 दुने 126 आणि 1 127, पर्याय क्रमांक 2. कोड बरोबर डीपीएफ, तर मॅथ बरोबर काय? बघा, सी डी ओ पी बीई एफ म्हणजे पुढचं अक्षर घेतले, मग एम एन, नंतर ए बी टी यू आणि एच आय, एन डी यू आय, पर्याय क्रमांक 2. पुढचं ए सी एफ जे ओ, ए नंतर बी सी म्हणजे दुसरा अक्षर, सी नंतर डी एफ 3 अक्षर सोडली, एफ नंतर जी एच आय जे,
चौथं अक्षर घेतलं, KLMNO पाचवं घेतलं. आता 6वं अक्षर घ्यायचं, ओ नंतर PQRSTU. कोणतं येईल? यू. पर्याय क्रमांक 3. एका संख्येचा 40% बरोबर 80, तर 60% बरोबर किती? 40% बरोबर 80, तर 60% बरोबर किती? त्रिकस गुणाकार 60 गुणिले 80 भागिले 40. 40 दुने 80, 60 दुने 120. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 8 व्यक्ती 15 दिवसात 120 वस्तू तयार करतात, तर 12 व्यक्ती 10 दिवसात किती वस्तू तयार करतील? बघा, 8 व्यक्ती 15 दिवसात 120 वस्तू तयार करतात, तर 12 व्यक्ती 10 दिवसात किती वस्तू? कामछेदामध्ये घ्यायचं, बरोबर. एक्स इकडे येईल, हे सगळं तिकडे जाऊन व्यस्त होईल. एक्स बरोबर 12 गुणिले 10 गुणिले 120 भागिले 8 गुणिले 15. 15 के 15, 15 8 120, 8 1 8, 8 1 8. 12 10 म्हणजे 120 वस्तू होईल. पर्याय क्रमांक 2, 120 वस्तू. पुढचा प्रश्न बुद्धिमत्तेचा, आज शुक्रवार असेल तर 100 दिवसांनी कोणता वार येईल? 100 दिवसांनी म्हटले, 100 भागिले 7, 7 1 7, 3 राहिले, 7 चौक 28, 2 वार पुढे जायचे. शुक्रवार नंतर 2 वार पुढे म्हणजे रविवार. पर्याय क्रमांक 2, रविवार. एका घड्याळात 4:20 झालेले आहेत, तर तास व मिनिट काट्यातील कोण किती? 30h - 11/2m. 30 गुणिले 4 वजा 11/2 गुणिले किती मिनिटं झाले? 20 मिनिट. 30 चौक 120, 11 10 110, 120 वजा 110, 10 अंशाचा कोण होईल? 42. तुम्ही सोडवायचे पुढे वय असतील तर. पुढं, जर सर्व ए हे बी आहेत, बघा वेनाकृतीचा प्रश्न, सर्व ए हे काय आहेत? बी आहेत, आणि सर्व बी हे सी आहेत, सर्व बी हे सी आहेत, तर योग्य विधान कोणते? काही ए हे सी नाहीत, काही ए हे सी नाहीत, चुकीचं होईल ना. सर्व ए सी आहेत. सर्व सी हे ए आहेत, सी हे ए आहेत का? बाहेरून आत येताना सर्व ए हे, सर्व सी हे नाही, दुसरं चुकीचं. तिसरं, सर्व ए हे सी आहेत, आतून बाहेर चाललो, सर्व शब्द आला म्हणजे तिसरा बरोबर योग्य विधान. पर्याय क्रमांक 3 हे योग्य विधान आहे. सर्व ए हे सी आहेत, आतून बाहेर जाताना सर्व शब्द आला. पुढं 44वा प्रश्न, 3 6 18 72 360. काय केलंय? 3 दुने 6, 6 त्रिक 18, 18 चौक 72, 72 5 360, आणि 360 गुणिले 6, 6 0 0, 6 7 36, 6 त्रिक 18 आणि 3 21, 2160. पर्याय क्रमांक 1. पुढं क्रम पण दिलेला आहे. P 16 नंबरचं, E 5 आणि N 14 सरळ दिले. तर बुक बी किती नंबर? 2, O 15 15 आणि K बरोबर का 11 नंबर. 5 7 12 आणि 1 13 किती येईल? 43 45. पर्याय क्रमांक 2. पुढं 1 4 27 256. काय केलंय? काही घन संख्या आल्या तर काही वर्ग संख्या आल्या, बरोबर. मग 1 चा घन, 2 चा वर्ग, 3 चा घन, सॉरी 1 चा पहिला घात घेतला, 2 चा वर्ग आहे, 3 चा घन, 4 चा चौथा घात म्हणजे 256. आता काय घ्यायचा? 5 चा 5वा घात किती येतो? 3125. पर्याय क्रमांक 1. 1 चा पहिला घात, 2 चा दुसरा, 3 चा तिसरा, 4 चा चौथा आणि 5 चा 5वा घात. सर्व अभियंते गणितज्ञ आहेत, सर्व अभियंते गणितज्ञ आहेत, आणि काही गणितज्ञ प्राध्यापक आहेत.
तर योग्य निष्कर्ष काढायचे आपल्याला. सर्व प्राध्यापक अभियंते आहेत, आहे का काही संबंध? नाही. दुसरं, काही प्राध्यापक अभियंते असू शकतात. दुसरा पद ठेवूया आपण. पुढे बघा, एकही प्राध्यापक अभियंता नाही, जुळतं इथं. सर्व गणितज्ञ अभियंते आहेत, पण अशी आकृती सुद्धा होऊ शकते. 2 नंबरचे बघा, अभियंते, सर्व अभियंते काय आहेत? गणितज्ञ आहेत. आणि असं पण होऊ शकतं, प्राध्यापक, काही गणित प्राध्यापक आहेत, बरोबर, काही गणितज्ञ प्राध्यापक आहेत. मग काही अभियंते प्राध्यापक अभियंते असू शकतात, शक्यता दाखवली. बाकीचे कोणतं जुळत नाही बघा. सर्व प्राध्यापक अभियंते आहेत, आहे का? सर्व प्राध्यापक नसणारच आहेत, कारण काहीच गणितज्ञ प्राध्यापक. पहिलं तर चुकच आहे. तिसरा बघा, एकही प्राध्यापक अभियंता नाही, ते पण जुळतंय. एकही प्राध्यापक अभियंता नाही, हेच जुळेल मला वाटतं. पर्याय क्रमांक 3, एकही प्राध्यापक अभियंता नाही. दुसरी आकृती नाही होणार. एकही प्राध्यापक अभियंता नाही, 2 नंबरचं, सॉरी 3 नंबरचं, एकही प्राध्यापक अभियंता नाही या आकृतीप्रमाणे. पर्याय क्रमांक 3. पुढचा 48वा प्रश्न, 2 गाड्या अनुक्रमे 60 km/h आणि 90 km/तास वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने 300 किलोमीटर अंतरावरून निघतात, तर त्या किती तासांनी भेटतील? काय करायचं आपल्याला? वेळ काढायचा आहे. वेळेचं सूत्र काय? वेळेचं सूत्र अंतर भागिले वेग. किती अंतर जायचे त्यांना? 300 किलोमीटर. आता परस्पर विरुद्ध चालले म्हणजे वेगांची बेरीज होईल. 60 आणि 90 150. किती तासांनी भेटतील? 2 तास. पर्याय क्रमांक 1, 2 तासांनी भेटतील. एका कुटुंबात पी हा क्यूचा भाऊ आहे. पी हा क्यूचा भाऊ आहे. क्यू ही आरची आई आहे. आरची आई आहे. यस हा आरचा भाऊ आहे. यस हा आरचा भाऊ आहे. तर पीचा यशशी काय संबंध? पीचा यशशी काय संबंध? ही आई आणि आईचा भाऊ मामा. 49. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न क्रमांक 50. राम पूर्वेकडे 10 मीटर चालतो. इथून निघालाय समजा तो, पूर्वेकडे 10 मीटर चालतो. मग उजवीकडे 5, उजवीकडे म्हणजे खाली किती जातो? 5. पुन्हा उजवीकडे 10. तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे हे अंतर काढायचे. किती असेल? आयत तयार झाला 5. पर्याय क्रमांक 1. पुढचं, यस साऊथला कोड मध्ये TPVY बघा. यस TOP UVTU आणि HI पुढचं अक्षर घेतले. तसं नॉर्थला काय? NO ला PR ST आणि HOPSUI. पर्याय क्रमांक 1 बरोबर. OPSUI. प्रश्न क्रमांक 52. ए बद्दल सी म्हणजे किती? 2 अक्षर पुढे बी आणि सी. बी बद्दल ई किती अक्षर पुढे? 3 अक्षर ना, बी सी डी ई. नंतर सी बद्दल जी DEF G 4 अक्षर पुढे जायचे. तर डी बद्दल काय असेल? डी बद्दल 5 अक्षर पुढे जायला लागेल म्हणजे EFGHI. पर्याय क्रमांक 2 आहे. 53 बघा प्रश्न. 2 4 8 16 काय केले? दुप्पट केली. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 दुणे 32. पर्याय क्रमांक 3. पुढचं आहे 5 11 17 23 काय केलंय? 5 आणि 6 11, 11 आणि 6 17, 17 आणि 6 23 आणि 6. पर्याय क्रमांक 2. पुढचं 7 अधिक 3 गुणिले 2 किती होईल? 3 दुणे 6 अगोदर गुणाकार प्लस 7 किती उत्तर येईल? 13. पर्याय क्रमांक 2. 64 चा 8शी काय संबंध आहे? 8चा वर्ग 64 आहे. 8 गुणिले
आणि मग दुसरं काय? काय 10^5 8/4 बघा 64 चा 8शी संबंध आहे तर 125 चा कशाशी? 8 भागिले 2 केले किती आले 4 आणि 4 चा घन 64. तसे 10 भागिले 2 केल्यावर 5 येतो. 10 भागिले 2 बरोबर 5 आणि 5 चा घन येतो 125 म्हणून 10. पर्याय क्रमांक 4 10. पुढं ट्रेन बरोबर 1 2 3 4 5 तर रेन बरोबर काय? तर टी काढलाय म्हणजे पहिला अक्षर काढायचं 1 काढून टाकायचंय 2 3 4 5. पर्याय क्रमांक 1. 15 मिनिटे म्हणजे किती तास? 0.25 58 2. पुढं 1 1 2 3 5 1 आणि 1 2 2 आणि 1 3 3 आणि 2 5 5 आणि 3 अगोदरच्या आणि त्या संख्येची बेरीज. पर्याय क्रमांक 3 8. एखाद्या वस्तूची सावली सकाळी कोणत्या दिशेला पडते? सकाळी सूर्य कुठं असतो? पूर्वेला. सावली कुठं पडेल? पश्चिमेला. पर्याय क्रमांक 2. राम शाळेत जातो. जाणारा कोण? म्हणजे करता राम. 61. ती सुंदर आहे. सुंदर हा कोणता शब्द प्रकार? ती सुंदर आहे. सुंदर विशेषण. पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी क्रियाविशेषण कोणते? हळू, मुलगा, झाड, पाणी. हळू. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? आनंद हे भाववाचक नाम. राम गेला आणि श्याम आला हे कोणते वाक्य आहे? आणीने जोडले. समुच्चय व ततुल्याने जोडले. संयुक्त वाक्य. खालीलपैकी अव्यय शब्द कोणता? अव्यय पण. उभे अन्वयी अव्यय. उपसर्गयुक्त शब्द शब्दाच्या मागे जोडला जातो. उपसर्गयुक्त मान, अपमान. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 68. खालीलपैकी संख्यावाचक विशेषण कोणते? 2. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी तत्सम शब्द कोणता? सूर्य शब्द लिहिलाय फक्त शुद्ध लेखन चुकीचं आहे त्याचं. सूर्य हा शब्द काय आहे? तत्सम शब्द. पर्याय क्रमांक 1. जसे कराल तसे भराल कोणतं वाक्य आहे? जसे तसे जोडल्यावर मिश्र वाक्य. पर्याय क्रमांक 3. द्वंद्व समास कोणता? माता पिता. माता आणि पिता. इतरेतर द्वंद्व. सर्वनामाचे उदाहरण आम्ही. पर्याय क्रमांक 1. कोणतं सर्वनाम? पुरुषवाचक. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. विद्यार्थ्यांनी अभ्यास केला येथे क्रियापदाचा प्रकार कोणता? करणारे कोण? विद्यार्थी. करता या वाक्यात काय केलं? कर्म पण आहे म्हणजे वाक्य कोणतं? सकर्मक क्रियापद. जर तू अभ्यास केला तर तू पास होशील हे कोणतं वाक्य आहे? मिश्र वाक्य. जर तर ने जोडलेले वाक्य हे मिश्र वाक्य असतं. पुढं इथं होता प्रश्न. हा खालीलपैकी अव्यय शब्द कोणता? पुन्हा आलेला आहे अव्यय. परंतु. उभे अन्वयी अव्यय. मला पुस्तक आवडते येथे मला हा कोणता विभक्ती प्रत्यय आहे? मला. मला पुस्तक आवडते. चतुर्थी. सलाते सलानाते. नियमित व्यायाम करा हे कोणते वाक्य आहे? नियमित व्यायाम करा. आज्ञार्थी. आज्ञा केलेली ना. आज्ञार्थी वाक्य. पर्याय क्रमांक 4. मी जात आहे येथे काळ कोणता? जात आहे. चालू वर्तमान काळ. पर्याय क्रमांक 1. जेवण आईकडून बनवले जाते. कोणता कर्मणी? नवीन कर्मणी. पर्याय क्रमांक 2. जातीवाचक नाम कोणते? जातीवाचक म्हणजे सामान्य नाम. एका विशिष्ट जातीचं सामान्य नाम कोणतं आहे? नदी. आनंद भाववाचक नाम. प्रामाणिकपणा भाववाचक. राम हे विशेष नाम. तो येईल हे वाक्य कोणतं आहे? काळ कोणता? भविष्यकाळ. राम धावत आहे येथे धावत हा कोणता प्रकार आहे? धावत.
कृदंत. दुसरं नाव काय याला? धातू साधित. खालीलपैकी सर्वनाम कोणते? कोण, घर, खेळ, मोठा. कोण हे सर्वनाम? बहुव्रीही समास कोणता? चतुर्भुजा बहुव्रीही समास. ज्ञानेश्वरांनी अभंग लिहिले. कर्ता कोण? ज्ञानेश्वरांनी हा कर्ता. भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली? 26 जानेवारी 1950. पर्याय क्रमांक 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या पदासाठी ओळखले जाते? राज्यघटनेचे शिल्पकार. पर्याय क्रमांक 2. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे मुख्य कार्य? मुलींसाठी पहिली शाळा काढली, महिला शिक्षणाची सुरुवात. सह्याद्री पर्वतरांगेला दुसरं नाव? पश्चिम घाट. भारतीय संसदेत किती सभागृह आहेत? कोणती? लोकसभा आणि वरिष्ठ कोणतं? राज्यसभा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिराव फुले. केव्हा केली? 1873. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? मुंबईला. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 कोणत्या महिन्यात सादर करण्यात आला? फेब्रुवारी. किती तारखेला असतो? 1 फेब्रुवारी 2026 मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय नौदल ताफा परेड कोणत्या शहरात पार पडली? विशाखापट्टणम. चेक करा उत्तर, विशाखापट्टणम. 2025-26 या कालावधीत भारत सरकारने डिजिटल पेमेंट वाढवण्यासाठी कोणत्या प्रणालीवर भर दिला? UPI. 2025 मध्ये भारताने हरित ऊर्जा वाढीसाठी कोणत्या क्षेत्रावर भर दिला? हरित ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जा, अपारंपरिक. डिजिटल इंडिया अभियानाचा मुख्य उद्देश काय? डिजिटल सेवांचा प्रसार. पर्याय क्रमांक 2. पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या 2 राज्यांमध्ये पसरला आहे? महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. महाराष्ट्र विधानसभेतील एकूण सदस्य संख्या किती आहे? 288. आणि अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती. बंद. स्टॉप कर.